नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वाचे अपडेट आपण पाहणार आहोत. पाहू शकता बघा, संक्रांतीचं गिफ्ट ₹1500. अतिशय महत्त्वाची माहिती आहे. महिलांना पैसे पण ह्या ठिकाणी जमा झाले, त्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. त्यामुळे सर्व महिला भगिनींनी लगेच व्हिडिओला लाईक करा. बघा, अतिशय दमदार अपडेट तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करून टाका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. तर बघा, संक्रांतीचं गिफ्ट ह्या ठिकाणी तुम्हाला ₹1500 ते दिले जाणार आहेत. त्यासोबतच काही महिलांना पैसे पण ह्या ठिकाणी जमा झाले. त्याची पण महत्त्वाची माहिती आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. आत्तापर्यंत 6वा हप्ता म्हणजेच डिसेंबरचा जो हप्ता आहे तो त्या ठिकाणी वाटप झाले आहेत. त्या हप्त्याचे भरपूर महिलांना पैसे त्या ठिकाणी जमा झाले आहेत. आता नवीन अर्ज केव्हा सुरू होणार असं पण काही महिला त्या ठिकाणी विचारत आहेत. बघा, लाडकी बहीण योजनेचे जे नवीन अर्ज आहेत ते भरपूर महिलांना भरायचे आहेत. तुम्हाला पण नवीन अर्ज करायचे आहेत का? नवीन अर्ज जर तुम्हाला भरायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये नवीन अर्ज लिहून पाठवायचा. बघा, नवीन अर्ज केव्हा सुरू होणार असा प्रश्न महिलांचा त्या ठिकाणी आहे. तर त्याची पण महत्त्वाची माहिती, महत्त्वाची अपडेट आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. त्यासाठी सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तर आता आपण संक्रांतीचं जे काही गिफ्ट आहे तुम्हाला ₹1500 मिळणार आहे त्याची महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. त्यासोबतच जर आपण पाहिलं तर महिलांना पैसे जमा झाले आहेत, कोणत्या महिलांना पैसे आलेले आहेत ते पण आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. किती आलेले आहेत आणि कोणत्या हप्त्याचे आलेले आहेत ते पण आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. तर थोडा वेळ वाया न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण जी महत्त्वाची माहिती आहे ती लगेच आपण या ठिकाणी पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो. नेहमीच संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहित पाहत असतो. पुरावा तुमच्या समोर आहे. बघा, लाडकी बहीण योजना सांगली जिल्ह्यात 7.25 लाख बहिणींना मिळाला 6वा हप्ता. बघा, 7.25 लाख बहिणींना 6वा हप्ता मिळाला. किती कोटी जमा झाले ते पण आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर सांगली जिल्ह्यामध्ये 7.25 लाख बहिणींना ह्या ठिकाणी 6वा हप्ता जो आहे तो मिळालेला आहे. तर महिलांना पैसे पण ह्या ठिकाणी जमा झाले ते पण आपण पाहणार आहोत. तर थोडा वेळ वाया न घालवता लगेच आपण सुरुवात करूया. बघा, सांगली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे 5 हप्ते निवडणुकीपूर्वी वर्ग केलेले आहेत, म्हणजे जमा झाले होते. आता 6वा हप्ता महिलांच्या खात्यात त्या ठिकाणी जमा केला आहे. ही प्रक्रिया जिल्ह्यात सुरू झाली आहे. बघा, जिल्ह्यामध्ये ही प्रक्रिया सुरू झाली आहे. आता कोणकोणत्या महिलांना पैसे आलेले आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये आलेले आहेत लिहून पाठवा किंवा आले लिहून पाठवा. ज्यांना आले नाही त्यांनी नाही लिहून पाठवायचे. पटापट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. आता बघा, ही प्रक्रिया जी ती जिल्ह्यात सुरू झाली आहे. सांगली जिल्ह्याची बातमी. 6वा हप्ता देखील ₹1500 महिलांच्या खात्यामध्ये जमा झाला. बघा, म्हणजेच काय, तर ₹1500 प्रमाणेच 6वा हप्ता पण या ठिकाणी महिलांना जमा झाले आहे. यामध्ये बघा, कुठल्याही पद्धतीने जर आपण पाहिलं तर ₹3000 तुम्हाला मिळालेले नाही आहेत. ठीक आहे. आता आपण पुढे अपडेट बघा. जिल्ह्यातील 7,38,054 महिलांच्या खात्यावर, बघा, जिल्ह्यातील 7,38,054 महिलांच्या खात्यावर 110,70,81,000 जमा झालेत. किती रक्कम बघा, एका जिल्ह्यासाठी किती रक्कम ह्या ठिकाणी येते, तर 110,70,81,000 फक्त सांगली जिल्ह्यासाठी. असेच जर आपण पाहिले तर महाराष्ट्रात वेगवेगळे जिल्हे आहेत. त्यामध्ये जर आपण पाहिले तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, सांगली, सातारा, नंतर नागपूर आहे, वर्धा आहे. नंतर आपण जर पाहिलं तर उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक आहे, धुळे, नंदुरबार, जळगाव, अशा पद्धतीने वेगवेगळे जिल्हे त्या ठिकाणी आहेत महाराष्ट्रामध्ये. आता तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा. त्यासोबतच कोणत्या जिल्ह्यात तुम्हाला पैसे आले ते पण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा. म्हणजे जेणेकरून आपल्याला पण समजणार आहे कोणत्या जिल्ह्यातील किती महिला आपला व्हिडिओ त्या ठिकाणी पाहत असतात. त्यामुळे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. जर तुम्ही खास करून कोकणातून असाल तर ते पण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. म्हणजेच रत्नागिरी, सिंधुदुर्ग या ठिकाणाहून जर तुम्ही असाल तर ते पण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवू शकता. पुढे बघा, महायुती सरकारने जुलैपासून महिलांना ₹1,500 दरमहा निधी देण्याची घोषणा केली होती. बघा, महायुती सरकारने काय म्हटलं होतं, जुलैपासून महिलांना ₹1,500 दरमहा निधी देण्याची घोषणा केली होती. लाडकी बहीण योजना त्यांनी सुरू केली होती. महिलांच्या आर्थिक अडचणी सोडवता याव्यात, त्यांच्या आरोग्याबाबत खबरदारी घेता यावी, याशिवाय इतरही छोट्या मोठ्या अडचणी सोडवताना मदतीचा हात मिळावा म्हणून ₹1,500 मदत दिली. बघा, तुमच्या आरोग्याबाबत भरपूर महिलांना आरोग्यासंदर्भात ज्या काही त्या ठिकाणी मेडिसिन्स वगैरे असतील ते घेण्यासाठी लाडकी बहीण योजनेच्या पैशांनी त्या ठिकाणी मदत होते. याशिवाय इतरही ज्या काही छोट्या मोठ्या अडचणी असतील तर त्या सोडवण्यासाठी महिलांना मदतीचा हात म्हणून मिळतो. तुम्हाला खरंच ₹1500 त्या ठिकाणी मदत होते की नाही ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. ₹1500 तुम्हाला मदत होते की नाही ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी सांगायचे. आता पुढे बघा,
जिल्ह्यात याच योजनेमध्ये आत्तापर्यंत 7,38,054 लाभार्थी महिला पात्र ठरल्या. बघा, सांगली जिल्ह्याची बातमी. आत्तापर्यंत 7,38,054 लाभार्थी महिला ज्या आहेत त्या पात्र ठरल्या आहेत. महिलांच्या खात्यामध्ये आत्तापर्यंत 5 हप्ते जमा झाले आहेत. यानंतर आचारसंहितेमुळे प्रकरणे थांबली होती. अनेक प्रकरणांमध्ये उत्पन्नाचा दाखल्याचा अडथळा निर्माण झाला होता. या सर्व अर्जांची छाननी करून त्रुटी देखील दुरुस्त केलेली आहे. या सर्व खात्यांमध्ये आता लाडक्या बहिणींचा निधी वर्ग केला जात आहे. पाहू शकता बघा, निधी जो आहे तो जमा केला जात आहे. हे सर्व जे काही खाते आहेत तर या खात्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा जो काही निधी आहे तो त्या ठिकाणी जमा केला जात आहे. त्यामुळे महिलांना पैसे पण जमा होत आहेत. आणि संक्रांतीच्या संदर्भात बघा, जानेवारीचा जो हप्ता आहे तो पण लवकरच तुम्हाला त्या ठिकाणी वाटप आता होणार आहे. पुढे बघा, निवडणुकीमध्ये महायुती सरकारने महिलांना 2,100 रुपये दरमहा म्हणजेच 2,100 रुपये देण्याची घोषणा केली होती. महायुती सरकारने, महायुतीचं सरकार पुन्हा जर आलं तर 2,100 रुपये आम्ही देऊ असं त्यांनी घोषणा केली होती. तर पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलेलं आहे. यानुसार सरकार स्थापन झाल्यावर हा निधी मिळेल अशी अपेक्षा महिलांना होती. परंतु प्रत्यक्षात 1,500 रुपयेच खात्यामध्ये जमा झालेत. म्हणजेच 1,500 रुपये तुम्हाला जमा होत आहेत. आता 2,100 रुपये केव्हा मिळणार, तर त्या संदर्भात भरपूर महिलांकडून विचारणा पण होते. तुम्हाला पण 2,100 रुपये पाहिजे असतील, ज्या महिलांना 2,100 रुपये हवे असतील त्यांनी कमेंट बॉक्समध्ये 2,100 रुपये लिहून पाठवा. कारण बघा, या ठिकाणी 1,500 म्हणजे जवळपास 1,500 रुपये तुम्हाला मिळते आणि 1,500वर 600 रुपयांची वाढ होणार आहे. आता ही 600 रुपयांची वाढ कोणत्या महिलांना नको असेल? सर्वांनाच त्या ठिकाणी हवी आहे. सर्वांना हवी आहे का 2,100 रुपये? त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये 2,100 रुपये लिहून पाठवायचे. आता पुढे बघा, वाढीव मदतीसाठी तसा अध्यादेश निघणे आवश्यक आहे. या संदर्भात तरतूद झाल्याचे सांगितले जात असले तरी अद्यापही आदेश न निघाल्याने 1,500 रुपये खात्यामध्ये वळते झाले. बघा, अजूनही त्याबाबतचा अर्थसंकल्प जो तो सादर केला नाही आहे. अर्थसंकल्प जो आहे तो त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर तो जवळपास मार्चमध्ये त्या ठिकाणी सादर होईल. अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होईल आणि अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाल्यानंतर त्या ठिकाणी ती तरतूद केली जाईल. पैशांची तरतूद केली, मग तुम्हाला 2,100 रुपये त्या ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळे 2,100 रुपये बहुतेक महिलांना त्या ठिकाणी हवे असतील. तुम्हाला पण 2,100 रुपये हवेत का? कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी सांगायचे. सध्या तरी तुम्हाला 1,500 रुपये त्या ठिकाणी जमा होत आहेत. वाढीव निधी कधी जमा होईल याबाबत शासनाचे आदेश नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. बघा, प्रशासनाकडून तर असं सांगण्यात आले की अजूनपर्यंत शासनाचे याबाबत आदेश नाहीत. आता लाडकी बहिणींच्या खात्यावर पैसे जमा झालेत. आता आपण या ठिकाणी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. बघा, या ठिकाणी तुम्हाला तालुका पाहायला मिळेल, या ठिकाणी लाभार्थ्यांची संख्या आणि या ठिकाणी रक्कम आपण पाहणार आहोत. तर बघा, जर आपण पाहिलं तर या ठिकाणी कवठे महांकाळमध्ये लाभार्थ्यांची संख्या किती? 40,340. एकूण रक्कम किती जमा झाली? तर बघा, 6.5 कोटी म्हणजे जवळपास 6,05,000 रुपये जमा झाले आहेत. कडेगावमध्ये बघा 41,422, तालुका कडेगाव 41,422 या ठिकाणी लाभार्थ्यांची संख्या आहे, महिलांची संख्या आहे, पात्र लाभार्थ्यांची संख्या आहे. रक्कम किती आहे? तर 6.21 कोटी. आटपाडी तालुक्यामध्ये 45,413. बघा, आटपाडीमध्ये 45,413 लाभार्थ्यांची संख्या आहे. त्यामध्ये 6.81 कोटी रुपये त्या ठिकाणी जमा झाले आहेत. पुढे बघा, खानापूर तालुक्यामध्ये 42,613 महिला पात्र आहेत. त्यांच्या अकाउंटला 6.39 कोटी. शिराळामध्ये बघा, जर आपण पाहिलं तर शिराळामध्ये 45,275 म्हणजे 45,275 महिला पात्र आहेत. त्यांच्या खात्यामध्ये 6.79 कोटी रुपये जमा झाले आहेत. पळूसमध्ये बघा, जर आपण पाहिलं तर 39,772 महिला पात्र आहेत. त्यांच्या खात्यामध्ये 5.96 कोटी जमा झाले. तासगावमध्ये बघा, तासगावमध्ये जर आपण पाहिलं तर 64,018 इतक्या महिला पात्र आहेत. त्यांच्या खात्यामध्ये 9.60 कोटी जमा झाले आहेत. वाळवा तालुक्यामध्ये बघा, जर आपण पाहिलं तर 1,19,076 महिला, त्यांच्या अकाउंटला 17.86 कोटी जमा झालेत. जत तालुक्यामध्ये बघा 90,770 इतक्या महिला पात्र आहेत. त्यांच्या अकाउंटला 13.61 कोटी. मिरज तालुक्यामध्ये बघा 2 लाख जर आपण पाहिलं तर या ठिकाणी बघा 2,09,816 महिला पात्र झाल्या आहेत. त्यांच्या अकाउंटला 31.47 कोटी रुपये जमा झाले आहेत. अशा पद्धतीने एकूण जर आपण पाहिलं तर 7,38,054 महिला या ठिकाणी पात्र ठरल्या आहेत सांगली जिल्ह्यामध्ये आणि जवळपास 110.70 कोटी रुपये ह्या ठिकाणी महिलांना जमा झाले आहेत. म्हणजे 110 कोटी 70,000 रुपये जे काय आहेत त्या ठिकाणी जमा झाले आहेत, 70 लाख रुपये. ठीक आहे, अशा पद्धतीने हे पैसे ह्या ठिकाणी जमा झाले आहेत. जिल्ह्यातील 7,38,054 महिलांच्या खात्यावर डिसेंबर 2024 या महिन्याचा 1,500 प्रमाणे 6वा हप्ता जमा केला आहे. 2,100 प्रमाणे हप्ता जमा करण्याबाबत शासनाकडून अद्याप कोणताही आदेश नाही. संदीप यादव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बालकल्याण विभाग. पाहू शकता बघा,
संदीप यादव जे आहेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी आहेत महिला व बालकल्याण विभागाचे, त्यांनी या संदर्भाची माहिती दिली की सध्यापर्यंत जे आहेत शासनामार्फत 1500 रुपये जमा झाले आहेत आणि 2100 रुपये म्हणजेच 2100 रुपयांच्या हप्ता जमा करण्यासंदर्भात शासनाकडून अद्याप कोणतेही आदेश त्या ठिकाणी सरकारला किंवा प्रशासनाला देण्यात आलेले नाहीत. ठीक आहे, तर संपूर्ण माहिती आपण ह्या ठिकाणी पाहिली आहेत. काही महिलांना पैसे जमा झाले आहेत. ज्या महिलांना आले असतील त्यांनी कमेंट बॉक्समध्ये आलेले आहेत लिहून पाठवा. ज्यांना आले नाहीत त्यांनी नाही पण लिहून पाठवायचं. संपूर्ण माहिती पाहिलेली आहे. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.